नमस्कार ताई, आमचे पालकमंत्री तुम्हीच असं वक्तव्य भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांच्या वक्तव्यामुळे चर्चा सुरू आहे. तर सुधरा जरा पालकमंत्री अजितदादाच लिहून देऊ का, असं पंकजा मुंडेंनी उत्तर दिलं आहे. शंकर देशमुखांच्या वक्तव्यावर पंकजा मुंडेंनी कान टोचले आहे. सुधरा जरा, पालकमंत्री अजितदादाच आहेत. मी संपर्कमंत्री आहे, लक्षात असू द्या, असं त्यांनी सांगितलं आहे. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यावरणाचा आढावा घेण्यासाठी बैठक झाल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार करत असताना ताई तुम्ही आमच्यासाठी पालकमंत्रीच आहात असं वक्तव्य केल्यानंतर पंकजाताई लगेच प्रत्युत्तर देत अजितदादाच पालकमंत्री आहेत, सुधरा जरा, मी संपर्कमंत्री आहे असं निष्कून सांगितलं आहे. मात्र याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. बीडमधील होणारा अवैध वाळू उपसा, अवैध मुरुम उत्खनन रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा अशा सूचना पर्यावरण मंत्री मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आज पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत बीड जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. राखीची वाहतूक ही बंद कंटेनरमधूनच झाली पाहिजे असे पंकजा मुंडे यांनी आदेश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा असे निर्देश पंकजा मुंडेंनी दिले आहेत. अवैध वाळू उपसा, मुरुम उत्खनन आणि राखीची वाहतूक याबाबतच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठी कारवाई करा अशा सूचना देत या पद्धतीने कारवाई न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवरच कारवाई केली जाईल असे देखील पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. याबरोबरच अवैध मुरुम उत्खननाबाबत रिपोर्ट सादर करण्याची देखील सूचना पंकजा मुंडे यांनी केल्या असल्यामुळे आता जिल्ह्यातील हे अवैध प्रकार थांबवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बीडमधील अवैध वाळू उपसाविरोधात कठोर पावलं उचला असे निर्देश मंत्री पंकजा मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. राखीच्या वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवरही कारवाईचे आदेश दिले आहे. याबरोबरच अवैध मुरुम उत्खननाबाबत रिपोर्ट सादर करण्याची देखील सूचना पंकजा मुंडे यांनी केल्या असल्यामुळे आता जिल्ह्यातील हे अवैध प्रकार थांबणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.